नमस्कार, मी डॉक्टर पांडुरंग वानखेडे. मित्रांनो, मी तुम्हाला एक काहीशी विनोदी कविता ऐकवत आहे. ऐका तर मग. छोटीशी वात्रट कविता. कवितेचं नाव आहे पहिला चहा. ऐका तर. एक दिवस गंमत म्हणून सकाळी सकाळी बायकोला म्हणालो. एक दिवस गंमत म्हणून सकाळी सकाळी बायकोला म्हणालो, अगं आज माझ्या स्वप्नात कविता आली आणि तीच माझ्या काळजाची धडकन झाली. अगं आज माझ्या स्वप्नात एक कविता आली आणि तीच माझ्या काळजाची धडकन झाली. बायको तोऱ्या तोऱ्यात स्वयंपाकघरात गेली आणि हातात एक लाटणं घेऊन आली. बायको तोऱ्या तोऱ्यात स्वयंपाकघरात गेली आणि हातात एक लाटणं घेऊन आली. सांगा आता कोण आहे ती सटवी, जिच्यासाठी तुमचे काळीज एवढे धडधडते. चांगल्या झिंज्या पकडून लाटण्यानेच तिचं टाळकं सडकते. अगं माझ्या आई, माझा ऐक जरा. तू समजते तशी ती दुसरी तिसरी कोणी सविता नाही. अगं तू समजते तशी ती दुसरी कोणी सविता नाही. तुझ्याशिवाय या जगात कुणीच माझी कविता नाही. मग लाडात येऊन म्हणाली कशी, इश्य, मग हे पहिलेच नाही का सांगायचं. रामप्रहरी असं सलतं कसं वागायचं. थांब, मी तुमच्यासाठी बेड टी आणते. असे म्हणत ती किचनमध्ये निघून गेली आणि मी पुन्हा स्वप्नातली कविता आठवू लागलो. धन्यवाद.